कृष्ण भगवान की जय. चाकणला गेले, त्या ठिकाणी चाकणच्या त्या महिपत रायांच्या मुलीचा म्हणजे उद्धार केला. तो केला कराडला, आणि कराडवरून या सगळ्या ज्ञानेश्वर माऊलींची त्यांची दिंडी निघालेली आहे. आता जवळपास 2 वर्ष 8 महिने झालेले. तो कालावधी संपत आलेला आहे आणि मार्गाने निघाली ती आता आली सासवडला. सासवडला आल्यानंतर जाता जाता कराड मार्गाने जात असताना त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि त्या मार्गाने सासवडला आले. बरं, सासवडला आले तेव्हा ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये विचार आला की भगवंताने जे कार्य दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला खऱ्या अर्थाने समाधी घेण्याची वेळ आली. मनामध्ये विचार सुरू झालेले आणि ते विचार जेव्हा सुरू झाले तेव्हा सासवडला त्यांनी वटेश्वराचं दर्शन घेतलं. चांगवटेश्वर, ज्या चांगदेवांनी 1400 वर्ष पर्यंत आयुष्य असताना सुद्धा स्वतः अहंकाराने त्यांना भेटायला आलेले होते ना. मग त्यांनी त्या वटेश्वराचं पण, जिथं तो वटेश्वर आहे त्या वटेश्वराचं दर्शन घेतलं. हे वटेश्वर काय आहे तर ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली. साक्षात ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेलं ठिकाण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तीर्थयात्रेमध्ये त्याचंही दर्शन आपण घेतलं पाहिजे हा विचार ज्ञानेश्वरांनी केला आणि पुन्हा विचार केला की या जवळच सासवडच्या जवळ पुणेश्वर आहे, महाबळेश्वर आहे. आपण बघतो या पुण्याला पुणेश्वर, पुण्याला पुणे हे नाव का पडलं तर पुण्यामध्ये मुख्य ठिकाण पुणेश्वर आहे. त्या पुणेश्वरामुळे पुण्याला पुणे हे नाव पडले. त्या पुणेश्वराचं दर्शन घेतलं आणि महाबळेश्वरचं दर्शन घेतलं. हे सगळं दर्शन घेत 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 त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये विचार आला की या सासवडला सोपान देवाला समाधी दिली पाहिजे. पण माझ्या समाधीचं काय, याच्यासाठी मला आता पुन्हा आळंदीला गेलं पाहिजे. करता करता सगळे भक्त मंडळी आळंदीला आलेली आहे आणि आळंदीत ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता आषाढी एकादशी जवळ आली नाही. आषाढी एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, पांडुरंगाच्या कानावर घातलं पाहिजे. कारण जोपर्यंत पांडुरंगाला सांगणार नाही. बरं, मनामध्ये विचार येत होता की आपल्याला जी समाधी घ्यायची आहे ती पांडुरंगाच्या बाजूलाच घ्यावी, कारण भगवंताच्या सानिध्यात आपल्याला नेहमी राहता येईल. मग हा विचार मनात आल्याबरोबर सगळी मंडळी पुन्हा निघाली आळंदीवरून. ती आषाढी एकादशीला पंढरीनाथाच्या दरबारात गेला. कारण आता मनात विचार येतो पंढरपूर सोडून बरेच दिवस झालेत ना, साधारणतः 2 वर्ष झाले, 8 महिने वर झालेले आहेत आपण भगवंताच्या सानिध्यात नाही. कुणाला वाटायला लागलं, अहो नामदेवाला वाटायला लागलं. कारण नामदेवांनी विचार केलेला आहे की काही झालं तरी मी येत नव्हतो आणि 2 वर्षापासून माझ्या भगवंताची मला भेट नाही. आता गेल्यावर आधी भगवंताला सांगेल तुमच्यामुळे जावं लागेल, तुम्ही माझ्या सगळ्या संतांना सांगितलं होतं मला घेऊन चला म्हणून मला जावं लागलं, आणि गेल्या गेल्या आधी सांगेल की याच्यानंतर मला कुठं नाही पाठवायचं. नामदेवाच्या मनात विचार. पण ज्ञानेश्वरांच्या मनामधला विचार असा आहे की भगवंताला जाऊन साकडं घातलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की तुमचे आशीर्वाद पाहिजेत, मला समाधी घेण्याचे विचार यायला लागले. मग निघाली ना कीर्तन भजन विठ्ठलाचं नामस्मरण करत 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 आता एकदा म्हणत आल्यावर संतांच्या काय हो पाय तिकडच वळणार. करता करता दिंडी निघालेली आहे. मजल दर मजल करत 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 आता ती पंढरपूरच्या दिशेने आलेली. दूरूनच पंढरपूर दिसतंय. पंढरपूर का हो, अहो या पंढरी मधली संपूर्ण माती पांढऱ्या रंगाची आहे म्हणून त्याला पंढरपूर नाव पडलेलं आहे. आणि तिथं विटेवर हा पाषाणाचा काळा देव उभा आहे.
सगळी संत मंडळी आलेली आहे, ती साधारणतः 1217 साली. बरं, तीर्थ करून आल्यानंतर सगळेजण गेले, पांडुरंगाच्या जवळ गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. नामदेवाला मात्र इतका कळवळा यायला लागलाय भगवंताचा की भगवंताला सुद्धा आज जाणवलंय 2 वर्ष 8 महिने हा नाम्या माझ्या जवळ नव्हता, आल्याबरोबर कडकडून मिठी मारलेली आहे. नामदेव म्हणतात भगवंता मला करमत नव्हतं. भगवंत म्हणतात अरे माझी काही वेगळी अवस्था होती का? तू नव्हता ते मला करमत नव्हतं, पण तुझं भलं व्हावं म्हणून तुला मी एवढे दिवस पाठवलेलं. कारण तुझं जेव्हा बघा, आईला जेव्हा मुलाचं भलं व्हावं वाटतं ना, तेव्हा मुलगा दूर शिकायला जातो. मुलगा दूर शिकायला जातो. जायच्या आता कुठं तरी लांबवर मुलाचा चांगल्या पद्धतीने नंबर लागावा आईला वाटतं. नवसं सायसं करून मुलगा तिथपर्यंत जावं वाटतं. नंबर एकदा लागला की काय आनंद आहे हो. ज्याला त्याला सांगत सुटते आई माझ्या मुलाचा इथं नंबर लागला हो, तो इतका मोठ्या उच्च पदावर जाणार आहे, या पद्धतीचं शिक्षण घेतलं तर तो फार मोठ्या पदावर जाणार आहे. खूप आनंद होतो. पण प्रत्यक्षामध्ये आता उद्या त्या ठिकाणी मुलाला शिक्षणाला जायची वेळ आली आहे. आदल्या दिवशी आई अगदी लाडू कर, चिवडा कर, काय काय त्याच्या सगळ्या आवडीचे पदार्थ करणार आहे. आणि मग ते पदार्थ करत असताना आईच्या डोळ्यात आसू यायला लागतं. आईच्या मनात विचार येतो राहील का तो चांगला? माझी आठवण तर त्याला येणार नाही. लगेच डोळे पुसते, पुन्हा त्या लाडूचं पॅक करते, पुन्हा दुसरे डोळे पुसते, चिवडा पॅक करते, पुन्हा विचार करते याला तर माझ्या हातचे हे पदार्थ आवडतात, ते पदार्थ आवडतात. आठवून आठवून विचार येतो खरंच राहील तो चांगला. दुसऱ्याच क्षणातल्या आई आतली एक कठोर आई जागे होते. जोपर्यंत आतली कठोर आई जागे होत नाही तोपर्यंत मुलगा चांगलं शिकणार नाही. आईने फार लाड नाही करायचे. आतली कठोर आई जागी झाली आणि ती विचार करते अशीच तू रडत बसलीस तर तुझं रडणं पाहून मुलगा पुन्हा परत येईल. कठोर हो. दुसऱ्याच क्षणाला डोळे पुसते, त्याच्या समोर जाते, बाळा हे आवरलं का, बाळा ते आवरलं का, त्याला पाठवते. आणि ज्याच क्षणाला तो गेला त्यावेळेला तिच्या डोळ्यातले आसू 2-2 दिवस कमी होत नाही. तर क्षणाक्षणाला तिला आठवण येते, पण त्या दुसऱ्याच क्षणाला ती कठोर होऊन म्हणते त्याला नाही माझं रडू दिसलं पाहिजे. हे प्रेम आहे, हे मातेचं प्रेम आहे. आईच जन्मदात्री साऱ्या पराक्रमाला, ज्याचा प्रकाश पसरे जगती दिगंतराला. जो मुलगा उच्च प्रतीचं शिक्षण घेतो, अगदी शिक्षणच म्हणून नाही आहे. प्रत्येक आईने, शंकराचार्यांच्या आईचं काय झालं, स्वामी समर्थांच्या रामदास स्वामींच्या आईचं काय झालेलं, अहो मुलगा गेलेला आहे, दर दिवशी आठवण येते. पण त्या दिव्यत्वाला आईनं सोडलेलं आहे. त्या पद्धतीनं प्रेम बाजूला, प्रेम अंतःकरणात ठेवलंय पण मुलाला सोडलेलं. तशी तशी ती मुलं उच्च पदाला गेली. हे मातेचं प्रेम आहे. मग विठ्ठलाला नामदेवाबद्दल मातेचंच प्रेम आलंय ना. गेला त्यावेळेस पासून विठ्ठलाला रोज नामदेवाची आठवण यायची. माझा नामे असं करत होता, माझा नामे तसं करत होता. अहो आठवण म्हणजे काय, 5 वर्षाचा असताना ज्या दिवशी पहिल्या दिवशी माझ्या समोर आला त्यावेळेला काही केलं, मी दूध पित नव्हतो, तेव्हा नाम्या म्हणतो आहे की भगवंता विठ्ठला तू जर दूध पिलं नाहीस तर मी इथं डोकं आपटून जीव देईल. खरंच माझ्या नाम्याने माझ्यावर किती प्रेम केलं, विठ्ठलाला किती आठवायला लागलं. पण ते सगळं आठवलं बाजूला सोडत 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 आजचा दिवस आलेला आहे. आणि आज प्रत्यक्ष नाम आलेलं आहे. आल्यानंतर त्या सगळ्या आठवणी काढत काढत त्याला घट्ट धरलेलं आहे. सगळ्या संत मंडळींनी विठ्ठलाला सांगितलं भगवंता आम्ही सुद्धा आलं, आमच्याकडे लक्ष द्या ना. अरे माझं लक्षच नाही. आईच्या अवस्था हीच होत्या. मुलगा आला की कुणी पाहुणे अहो तुम्ही आलं बसा बसा म्हणते, पण आधी आई मुलाला जवळ घेते आणि तिला सांगायचं असतं. त्या पाहुणे मंडळींना बाजूला सारून तिला विचार म्हणत येतो कसं झालं रे तुझं शिक्षण, काय काय अनुभव आले. विठ्ठलाची तीच अवस्था झाली. अहो मातेचं मुलाबद्दलचं जे प्रेम आहे तेच भगवंताचं आपल्या भक्ताबद्दलचं, वेगळं नाही आहे. मग ते सगळं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर देवाने विचार केला
की आपली अशी अवस्था झाली ही बाजूला सोडू, पण नाम्याचं भलं झालं पाहिजे. नाम्या सगळ्या तीर्थयात्रा करून आलेला आहे, त्याच्या सगळ्या तीर्थयात्रा सफल झाल्या पाहिजे. मग काय करायचं? तीर्थयात्रेहून आल्यानंतर मावंद केलं पाहिजे, व्रताचं त्या उद्यापन केलं पाहिजे. आणि विठ्ठलाने ठरवलं आपणच मावंद करायचं. माझा नामे आलाय ना, आईचं मुलाचं नातं, माझ्या माणसांचं भलं व्हावं, माझ्या माणसांचं भलं व्हावं यासाठी मग मला मावंद केलं पाहिजे. मावंद करायचं. बाकी आता भगवंताने सांगितल्याबरोबर सगळेजण आले ना धावून, सगळी तयारी झालेली आहे. आणि सगळी तयारी झाल्यानंतर त्या मावंद्यासाठी बघा, राही, रुक्माबाई, सगळे 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 संत, परिसा, भागवत, गोरा कुंभार, सगळे संत तिथे आहेत. आणि मग भगवंताने विचार केलेला आहे की मावंद करत असताना ब्राह्मणाला जेवण दिलं पाहिजे, ब्राह्मण भोजन झालं पाहिजे. ब्राह्मणांना नाही प्राचारण करण्यात आलं. बरं, पाचारण केलं म्हणजे ब्राह्मणांना बोलवलं, सगळ्यांच्या पंक्ती वाढवल्या. भगवंत स्वतः जेवायला वाढतायत ब्राह्मणांना. ब्राह्मणांचं चरण धुतलेलं आहे, त्यांच्या मस्तकावर मंजिरी, तुळशीची मंजिरी वाहिलेल्या आहेत. सगळं यथासांग झालं. आणि ते झालेलं असताना भगवंताच्या मनामध्ये विचार आला, नाम्या किती दिवस नव्हता, आजचं प्रेम जास्त चालू, नाम्या ये आपण एकाच ताटात जेवण करू. नाम्या ये आपल्या एका ताटात जेवण करू म्हणल्या बरोबर नाम्याचा आनंद तर अजून गगनाला मावेना. आणि नामदेव आणि भगवंत एका ताटात जेवताय. ब्राह्मण मंडळीने बघितलं. प्रत्येकच ब्राह्मण अत्यंत उच्च भक्तीचे विचार करतील असंही नाहीये. खोट ब्राह्मणांच्याच मनामध्ये आधी येणार ना. एकमेकांना कुसबुस बनवतात, नाम्या ब्राह्मण देवाच्या ताटात जेवतोय, देव बाटला, काय सोहळं म्हणावं ते ब्राह्मणांचंच. वास्तवामध्ये मन शुद्धी पाहिजे. परंतु पूर्वीच्या काही कर्मठ ब्राह्मणांनाही वाटायचं याचं पाणी नको, त्याचं अहो तुमचं मनच शुद्ध नाहीये, पाण्याने काय होतं. पण त्या कर्मठपणाने एकमेकांना ब्राह्मण बोलायला लागले. अहो देवाच्या घरी मावंद कशाला गेलो आपण, देव बघा, देव स्वतः बाटलेला, देव बाटला, देव बाटला, देव बाटला, सगळेजण विचार करायला लागले. काही जण म्हणतात अरे अहो चुप बसा, मावंद्याला आलो, देवाबद्दल असं बोलू नका. कोणी म्हणतात नाही 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 बोलू नका, कसं पुन्हा उद्या नेहमी असंच करतील. सारखं सारखं जर हे करू लागलं तर सोळच राहणार नाही. मग काही ब्राह्मण म्हणतात याच्यातनं एकच मार्ग केला पाहिजे. काय मार्ग? पुन्हा ब्राह्मणांच्या चर्चा सुरू झाल्या. ते ब्राह्मण विचार करतात एकच केलं पाहिजे, देवालाच वाळीत टाकलं पाहिजे, म्हणजे यांना पुन्हा कुणालाही ताटात घेऊन जेवायला बसायचं नाही हे कळेल. बरं, दुसरा म्हणतो अहो देवाला वाळीत टाकून कसं चालेल, आपल्याला काही पाहिजे म्हणलं तर देवाकडेच जावं लागतं. त्यालाच वाळीत टाकलं तर त्याच्याकडे कोण जाईल. दुसरा ब्राह्मण म्हणतो त्याच्यापेक्षा बघा त्याला शुद्ध स्नान घाला, मंगल स्नान करू, गायत्री मंत्राचा जप करून देवाला शुद्ध करून घेऊ, पुन्हा देव जागावर येईल. बोलून बोलून या उत्सवामध्ये सगळे लोक या पद्धतीने बोलायला लागले. तर बोलता बोलता काही जण तर राग आले, अच्छा आपल्याला नाही बाबा इथं बसायचं. बघा काही लोक अगदी समजून घेणारे असतात, काही न घेणारे असतात. त्यातले काही कर्मठ ब्राह्मण म्हणले हे आपण इथं थांबणार नाही, आपण निघून चाललो. आता ब्राह्मण निघून गेला ना तर त्याचं पातक आपल्याला लागेल असं देवाला वाटायला लागलं. मूळ स्वरूपामध्ये शुद्ध स्वरूपामधले जे ब्राह्मण आहेत त्याला देवाने अत्यंत मान दिलेला आहे. कारण प्रत्यक्षात युद्ध करत असताना त्या रणांगणावर जेव्हा ब्राह्मण लोक आलेले होते तेव्हा ब्राह्मणांवर अस्त्र सोडायचं नाही या विचाराने देवाने रण सोडून गेलेले. तर म्हणूनच तर त्यांना रणछोड दास हे नाव पडलं. मग आता
ब्राह्मण निघून चाललेले होते. या इथं बोलणं चाललंय तेव्हा देव बघतायत, म्हणतात काहीतरी बोलणं चाललंय, काहीतरी चुकलेलं दिसतं आपलं. काय चुकलं, काय चुकलं? अहो देव तर अंतर्ज्ञानी ना, त्यांना कळत नाही का? पण यांच्या चर्चा होऊ दिल्या. पण 2-4 ब्राह्मण जेव्हा निघून चालले तेव्हा निघून त्यांनी जाणं बरोबर नाही म्हणून बरोबर देव बोलले, अहो कुठं निघाले, या इकडं. नाही नाही नाही, आम्हाला तुमच्याकडे यायचं नाहीये. आपण बाटलात ना. ते म्हणतात आपण बाटलात. आता काय झालं असेल म्हणून हे लोक असं म्हणतात. म्हणून देवाने पुन्हा ब्राह्मणांना बोलवलं आणि त्यांना सांगताय काय झालं, काय ते तर सांगा. अहो मला सांगा, एवढं राग करून चालणार नाहीये. जेव्हा ते असं म्हणतायत तेव्हा न ऐकत असताना पुन्हा देव म्हणतात, अहो या बातम्या गुप्त ठेवू नयेत, उघडपणे सांगाव्यात. सांगा तर खरं. ते काही नाही, तुम्ही नाम्याच्या ताटात जेवलात, देव बाटलाय, बाटलेल्या देवाला कोण येणार आहे? ऐकल्याबरोबर ब्राह्मणांचं ते वाक्य ऐकलं आणि देव म्हणाला, बरं झालं ते झालं. याच्यात प्रायश्चित्त काय ते सांगा, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. यासी विधियुक्त कोण प्रायश्चित्त सांगा, कोण ग्रंथ साच करून. यावं तुम्ही तर ब्राह्मण वर्ग आहे, अभ्यास करा. काही प्रायश्चित्त असेल तर मला सांगा, मी ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. यावर देवाला ब्राह्मणांनी पंच प्रायश्चित्त दिलं. आता पंच प्रायश्चित्त दिल्यानंतर भगवंताने विचार केला ब्राह्मणांचा ऐकून घ्यावं. यांना कळवलंच पाहिजे ना तुमचं काय आहे ते. भगवंताने प्रायश्चित्त घेतलं आणि या ब्राह्मणांचा भ्रम जावा म्हणून भगवंताने या सगळ्यांना आपलं निजरूप दाखवलं. ब्राह्मणांना त्यांनी भगवंतावर शंका घेतली म्हणून निजरूप दाखवलं. निजरूप दाविता झाला तयावेळी नामा हृदय कमळी अलंगिला. हे निजरूप काय तर देवाचं स्वतः प्रत्यक्ष निजरूप दिसत असताना शंख चक्र गदा धारी चतुर्भुज रूप भगवंताचं दिसलं. आणि ते रूप दिसत असताना सर्व लहान थोरांमध्ये भगवंत आहे दिसला. किळा मुंगी कोणताही प्राणी घ्या, त्या प्रत्येक प्राण्यांमध्ये भगवंत आहे दिसला. आणि जेव्हा ब्राह्मणांनी हे भगवंताचं रूप बघितलं म्हणजे चतुर्भुज अवतारात तर भगवंत आहेच. पण चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राण्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. हे भगवंताचं रूप ब्राह्मणांनी बघितलं आणि जाऊन नतमस्तक झालं. बरं, आणि मग आता त्या ब्राह्मणांना कळालं उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ काही नाहीये. जो एकमेकांमध्ये भगवंत बघतो तोच खरा भगवंत. भगवंताचं रूप ब्राह्मणांनी बघितलं. सगळ्या मंडळींची जेवण झाले. आता ब्राह्मण जाणारे ब्राह्मण नाही म्हणले आपलं काही खरं नाही बरं का. शांत झाले, जेवण झाली सगळ्यांची आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने सगळ्यांना विडे दिले. बरं, हे विडे झाले. त्या जेवणामध्ये प्रत्यक्षात रुक्माबाई वाढत होत्या, भोवती भक्तगण होते, सगळे संत मंडळी एकमेकांबरोबर. बरं, ते करत असताना एकमेकांना प्रसाद देत होते. म्हणजे भगवंताच्या दारातलं जेवण करत असताना एकट्याने करायचं नाहीये, प्रत्येकाला प्रसाद द्यायचा आहे. तो प्रसाद एकमेकांना दिला आणि हे सगळं झालं. देवांचे गोडवे गायले आणि आता प्रत्येक जण जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यावेळेला मनामधली केलमिश सगळ्यांचे नष्ट झाले आणि त्यावेळेला या ब्राह्मणांच्या मनामध्ये केलमिश आले. ही गोष्ट ज्ञानेश्वरांना सहन झाली. कारण ज्ञानेश्वरांनी विचार केला मी ब्राह्मण आहे, हे ब्राह्मण आहे. बरं, आज परिस्थिती अशी आहे की देव ब्राह्मणांना मानतात, पण ब्राह्मणांना मानणारे जे लोक आहेत
त्यांनी ब्राह्मणांना मानावं, पण ब्राह्मणांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या वागणुकीमध्ये बदल केला नाही पाहिजे, तेच खरे ब्राह्मण. कारण लोक आम्हाला जातीवरून मांडतात म्हणून आम्ही कर्मठपणाने वागू नये किंवा आमचं फार मोठेपणा दाखवू नये. ही गोष्ट ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये आहे. कारण आजही आपण बघतो सहज कुणीतरी म्हणतो होते ब्राह्मणांना कोण उपदेश करावा, कारण ज्याचा अधिकार त्यालाच दिला पाहिजे. त्यामुळे दुसरं कोणी आपल्याला समजावणे जाणारच म्हणजे जाणार नाही. थोडक्यामध्ये ब्राह्मणाला कोणी समजावून सांगण्याच्या प्रयत्नात जात नाही. ज्ञानेश्वरांना कळाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी विचार केला की या ब्राह्मणांना उपदेश केला पाहिजे, आणि त्यांनी ब्राह्मणांना उपदेश केला. सर्व ज्ञानाचा राव आत्मा ज्ञान देवो, सांगेल अनुभव तुम्हा प्रती. ज्ञानेश्वर स्वतः म्हणतात की मी तुम्हाला सांगतोय, ब्राह्मणांना उपदेश दिला. ते खूण अंतरी धरा सर्व भावे, दृढ धरोणी जीवे जतन करा. तो आचार्य भाव असा सांगितलेला आहे की तुम्ही अत्यंत सात्विक भावनेनं अत्यंत उच्च प्रतीचं कार्य करत चराचर सृष्टीमध्ये कुणातही भेदभाव न करता ज्ञान देत राहिला तर ते ज्ञान सर्वांच्या पचनी पडेल. एवढा ब्राह्मणांना उपदेश केला. तो फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि पांडुरंगाला सांगितलं की भगवंता ब्राह्मणांना हा उपदेश दिला. आता ब्राह्मण त्यांचा कर्मठपणा फार दाखविणार नाही किंवा स्वतःच स्वतःच म्हणणं खरं या पद्धतीने करणार नाही. सगळ्यांना सामावून घेऊन ते राहतील. आता या यात्रेचा समारोप करायचा आहे. 1217 साली ही यात्रा पंढरपूरला आलेली आणि भगवंताला सांगितलं की भगवंता आता जे कार्य मला नेमून दिलेलं होतं ते कार्य संपलंय. आता मूळ स्वरूपामध्ये संजीवन समाधी घेण्याचा माझा विचार. आता भगवंताने सांगितलं तुमच्या जवळ घ्यायची. त्यावेळेला भगवंताने सांगितलं की पंढरपूरमध्ये नको, तुम्ही त्रयोदशीला शुद्ध त्रयोदशीला आळंदीला समाधी घ्या. भगवंताचं तेवढं ऐकलं आणि मनोमन आनंद झालाय, कारण आता मला भगवंतानी परवानगी दिली. पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले भगवंता समाधीच्या ठिकाणी तुम्हाला मात्र यावं लागेल का. भगवंतानी सांगितलं आम्ही सगळ्यांसोबत येऊ. केवढा आनंद मनामध्ये घेतला आणि ती दिंडी पुन्हा भजन कीर्तन करत करत आळंदीमध्ये आलेली आहे. आळंदीमध्ये भगवंत आता समाधी घेणार आहे. तो समाधी सोहळा आपण पुढच्या तासिकेत बघणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिट पर्यंत नामस्मरण करूया. जात पात पंथ असो का